नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 36 छाती बोटनेक कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत. कोणताही ब्लाऊज माझ्याकडे पहिल्यांदा आला की मी सुरुवातीला पेपर कटिंगच करून घेत असते आणि मग कपड्यावरती कटिंग करते. हा ब्लाऊजसुद्धा पहिल्यांदाच माझ्याकडे आला होता, त्यामुळे पेपर कटिंग करून घेत आहे. आता हा कटिंगचा व्हिडिओ फक्त शेअर करते कारण का 2-2.5 तासात मला ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करत नाही. पेपर डबल फोल्ड घेतला, बंद भाग माझ्याकडं, ओपन भाग समोर ठेवला. सुरुवातीला उंची घेतली, तयार 14.5 इंच उंची आहे, त्यात 1 इंच मिळवला. 15.5 इंचावरती मी ही लाईन ड्रॉ करून घेते. उंचीची पहा, तुम्ही तुमच्या उंचीनुसार माप घेऊ शकता. 14 असेल तर 15 घेऊ शकता, 13 असेल तर 14 घेऊ शकता. आता इथं शोल्डर मी 7.5 इंचावरती घेतलं आणि मुंडा आहे तो 7 इंचावरती घेतला. आता 7 इंचावरती मी अशा पद्धतीनं पॉईंट करून घेते आणि ह्या पॉईंटपासून आपलं शोल्डरचं अंतर 7.5 इंच आहे का ते चेक करते आणि मगच मुंड्याची लाईन ड्रॉ करत असते. कारण की इथं कमी जास्तपणा होत असतो आणि जर जास्त झालं अंतर तर चुनट पडते आणि कमी झालं तर खेचल्यासारखं होतं. आता आपण छातीचं माप टाकून घेऊया. 36 छाती आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच येतो आणि आपण 1.5 इंच मार्जिन घेतले. तुम्ही 2 इंच मार्जिन घेऊ शकता किंवा 1 इंचसुद्धा घेतलं तरी चालेल. आता कंबर आहे ती 32 इंच आहे. 32चा चौथा भाग येतो 8 इंच. पाठीतला जो टक्स आहे त्याचा 1 इंचाचा एक पॉईंट आहे आणि वरती आपण 1.5 इंच मार्जिन घेतले, त्यामुळं कमरेकडच्या साईडलासुद्धा 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. आता ही मी फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता इथं पुढचा भाग आहे शिल्लक, तो मार्जिनचा आहे. मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागच्या भागाला 1.25 इंचावरती आकार दिला आणि पुढच्या भागाला 1.25 इंचावरती मी आकार दिलेला आहे. आणि आता आकार देताना तुम्हाला नवीन असाल तर जमत नसेल तर इथं पहा, मुंड्याची लाईन आहे त्याचा मध्य करायचा. मध्यापासून पुढच्या भागाला आकार देताना 2 सूत आतल्या साईडला पॉईंट घ्यायचा आणि पुढच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आणि पाठीमागच्या भागाला आहे तसा आकार देऊन घ्यायचा. आता इथं शोल्डर पट्टी किती आहे पहा तुमची, त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. इथं शोल्डर पट्टी तयार माझी 2.5 इंच आहे, त्यामुळे मी 3 इंच पॉईंट घेतला. 4.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता कटोरी ब्लाऊज असेल तर आहे तसं आपण काय करतो की पुढच्या भागाची उंची घेत असतो, पण इथं आता थोडी कमी करून घ्यायची आहे. बोटनेकला पुढच्या भागाच्या गळ्याची उंची आता इथं मी 6.5 तयार आहे तर 6 इंच घेतलेली आहे. 6 इंच गळा उंची घेतली आणि गळा रुंदी 4.5 इंच घेऊन असा बॉक्स तयार करून घेतला आणि बॉक्सच्या कोपऱ्यापासून 1.5 इंच अंतर घेतलं आणि गळ्याला राऊंड शेप आकार दिला. आता मुंडा उतार मी अर्धा इंच दिलेला आहे, तुम्ही 1/2 इंचसुद्धा देऊ शकता. आता इथं आपण जे कमरेकडचं माप आहे ते पुढच्या भागामध्ये बदलतं पहा. कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन, कारण का टक्सचं जे पाठीत अंतर घेतो आपण ते इथून वजा होतं, कारण का आपण पाठपोट दोन्ही भाग काढत आहोत, त्यामुळे मी हे अंतर तुम्हाला सांगत आहे. आता इथं पुढच्या भागाच्या कमरेचं माप आहे ते 8 + 1.5 इंच. आता इथं क्रॉसपट्टी दाखवते 3 इंच आणि इथं 2.5 इंच अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. कपड्यावर वाढवताना अर्धा इंच वाढवून क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची. आता इथं कटोरीचं माप आहे ते तुमच्या कटोरीच्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता. माझ्या कटोरीचं माप जे आहे कस्टमरच्या ते 5.5 इंच आहे. आता इथं मी थोडं 1.5 इंचावरती परत 5.5 इंचाचा एक पॉईंट घेतला आणि लाईन अशी ड्रॉ करून घेतली. आता जो मुंड्याची लाईन आहे, कोपरा आहे, तिथून मी 2 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे आणि गळ्याकडच्या साईडला कोपऱ्यापासून वरती 1 इंचाचा पॉईंट घेतला. आता हे तिन्ही पॉईंट आहेत ते मी अशा पद्धतीनं राऊंड शेप कटोरीला आकार देऊन घेत आहे. तुम्ही कटोरी 6 असेल तर 6 घेऊ शकता. तुम्हाला जितकी तुमच्या मापाची कटोरी आहे या 36 छातीच्या ब्लाऊजमध्ये त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता इथं पहा, मी उंची कटिंग करून घेतली. पाठीचा भाग अगोदर कटिंग करून घेते. पाठीचा मुंडा आणि पाठीचा भाग वेगवेगळा केल्यानंतर आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत. आता इथे 1 इंच अंतर वजा केलं. टक्स जे होतं ते पाठीमागच्या भागाचं. पुढचा मुंडा कटिंग करून घेतला, गळा कटिंग करून घेतला आणि कटोरीसुद्धा वेगळी करून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी. आता हा साईडचा भाग झाला.
क्रॉसपट्टी अशा पद्धतीने कपड्यावर ठेवताना सरळ बाजू आहे खालची, क्रॉस नव्हे तर सरळ साईड आहे, त्या साईडून कपड्यावरती अर्धा इंच अंतर घ्यायचं आणि मग क्रॉसपट्टी ड्रॉ करून घ्यायची। आता इथं पहा 4.5 गळा रुंदी घेतली होती। पुढच्या भागाला सेम पाठीच्या भागाला सुद्धा 4.5 इंच घ्यायची। 3.5 इंच गळा उंची आणि हा बॉक्स पहिला करून घेतला। पूर्ण गळा जो आहे तो 11 इंच आहे। मी आता इथं 11 इंचावरती पॉईंट घेते। परत 4.5 इंच रुंदी आणि हा पण दुसरा बॉक्स तयार करून घेणार आहोत। तुम्ही कोणताही पॅटर्न ह्याच्यामध्ये बनवू शकता। आता इथं जसा कस्टमरने दाखवलेला आहे त्यानुसार मी ड्रॉइंग करून घेते। पहिल्या बॉक्समध्ये मी राऊंड शेप आकार दिलेला आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आता पहा त्याचा मध्य केलेला आहे। तर मध्यापासून मी इथं 3 इंच अंतर घेतलं आणि जो आकार दाखवलेला आहे फोटो त्यानुसार मी इथं आकार काढून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये डिझाईन बनवू शकता। आता टक्स रुंदी आहे ती 5 इंच घेतली, टक्स उंची 4 इंच घेतली, दोन्ही साईडला अर्धा इंच, कारण का आपण हे मार्जिन घेतलेलं आहे पाठीच्या भागामध्ये टक्सचं। जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या। तर हा पाठीचा भागसुद्धा झाला। मी आता ठेवून पुढचा भागसुद्धा तुम्हाला दाखवते किती परफेक्ट आपलं हे कटिंग आलेलं आहे। आता जे कटोरीचा भाग निघलेला आहे तो घ्यायचा, दुसऱ्या कागदावरती आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा। आता इथं वाढीव कटोरी कशी करायची पहा। जी पहिली कटोरी आहे त्याचा मध्य करून घ्यायचा, मध्यापासून खाली 1.5 इंच अंतर घ्यायचं पहा। आता दोन्ही साईडला सुद्धा 1.5 इंच अंतर घ्यायचं। आता हे आपलं टक्सचं अंतर वाढीव करून घेतो आपण। आता इथं आय हुक पट्टी जोडतो तिथं पाव इंच म्हणजे 2 सूत आपण अंतर घेणार आहोत आय हुक पट्टी जोडण्यासाठी। आता इथं 1 इंच अंतर वरती घेतलं, कारण का खूप मोठी आपली आय हुक पट्टी होते ह्याच्यासाठी। आता हे पॉईंट आहे ते जोडून अशा पद्धतीने घ्यायचे। इथं सुद्धा मी तुम्हाला नंतर वरती एक्स्ट्रा कटोरी राहते ह्याच्यासाठी किती कमी करायचं ते सांगते। आता गळ्याकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच पॉईंट घ्यायचा, जास्त मार्जिन घ्यायचं, म्हणजे काय होतं कटोरी आपल्याला जोडताना हे मार्जिन लागतं। याच्यासाठी ह्या गळ्याकडच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं। आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते अशा पद्धतीनं राऊंड शेप आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथं पहा मी वरती अर्धा इंच पॉईंट घेतला आणि ही क्रॉस लाईन मी अशा पद्धतीनं ड्रॉ केली, म्हणजे आपली कटोरी आहे ती उरत नाही। आता ड्रॉइंग केलेली सगळा कटोरीचा भाग आहे जसा आहे तसा कटिंग करून घ्या। आता आपण मध्य केलेला आहे पहा, मध्यापासून अशा पद्धतीनं फोल्ड करायचं, म्हणजे एक टोकं आहे ती एकामेकावर ठेवायची, मध्ये येतो, मध्यापासून 1.5 इंच आणि वरती 3 इंच लाईन क्रॉसमध्ये घ्यायची आणि टक्सची शिलाई करून घ्यायची। आता भाई सांगते, भाईचं माप, भाई रुंदी आहे ती छातीचा 4था भाग घेतलेला आहे, म्हणजे किती तर 9 इंच घडी घेतलेली आहे आणि उंची आहे ती 6 इंच तयार आहे, त्यात 1 इंच मिळवला, 7 इंचावरती मी ही उंची घेतलेली आहे, कारण का हे अस्तरचं ब्लाऊज आहे। आता उतार मी 3 इंचावरती दिला, 3 इंचाच्या उतारच्या पॉईंटपासून आत मी 1.5 इंचाचं अंतर घेतलं। बंद भाग आहे तिकडून मी 1 इंच घेतलं पहा, आणि ही दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करून घेतली क्रॉसमध्ये। आता हे लाईनीचा मध्य केला। आता मध्याच्या वरती आपण अर्धा इंच घेणार आहोत आणि मध्याच्या खालच्या साईडला सुद्धा अर्धा इंच असे 2 पॉईंट घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं आकार देणार आहोत। सोपी बाही आहे, फिटिंगला अगदी परफेक्ट बसते, कुठेही चुन्नट वगैरे येत नाही। आता इथं दंडगेर घ्या आणि मार्जिन किती पाहिजे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केली। आता दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्या। अगदी परफेक्ट बाही कटिंग झालेली आहे आणि पूर्ण आपल्या ब्लाऊजचं कटिंगसुद्धा झालं। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा।